आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय? हो, तिला तिच्या शाळेतली टीचर आवडते. मग त्यात काय, मला पण आवडायच्या शाळेमधल्या टीचर. काय? तुला टीचर आवडायच्या? आवडायच्या? आवडायच्या म्हणजे तशा नाही काही, अशा म्हणजे भाऊजी, अहो तिला तिची टीचर आई म्हणून आवडते. हा, अगदी अगदी अशाच. शमिकाला कसं टीचर आई म्हणून आवडतात, तसंच टीचर कशा माया लावायच्या ना आपल्यावर, म्हणून मला असं वाटायचं की आपली आई पण अशीच असायला हवी. एकंदर तेव्हा आपल्या आईचा स्वभाव बघितल्यानंतर जगातली कुठलीही बाई बघितली तरी ती आपल्या आईपेक्षा मायाळूच असणार असं वाटायचं मला, म्हणून आवडायचं. हो, पण तेव्हा तू मला सांगितलं होतंस की तुला टीचर अशी नाही तशी आवडते. काय? असा मुलगा होतास तू? अगं नाही बाई, तू कुठे दादाचं ऐकतेस? हे दादा काही काय बोलतेस तू? त्यांचं ऐकू नको, नाही तर कोणाचं ऐकू? तेच तुला जास्त ओळखतात. हो, ओळखतो, मला माहिती. थांबा रे तुम्ही, विषय काय सुरू आणि काय चाललंय तुमचं? कशा लोकच भरकटताय? आणि समीर तुम्ही काय, मुळात मुद्दा शमिकाचा आहे. तिला जर ती टीचर खरंच आवडत असेल तर आपल्याला विचार करायला हवाय. आपल्याला शोधून काढायला हवं त्या कोण आहेत, कशा आहेत, काय आहेत. कशा आहेत, कोण आहेत म्हणजे काय? ते टीचर आहेत म्हटल्यावर मॅरिड असणार. आणि मुलांना हेच वाटतं की आपली आई आपल्या टीचर सारखी असावी. त्यात शमिकाला तर आईच नाहीये, तर कुठल्याही टीचरने तिला माया लावली की तिला हेच वाटणार. त्यात शमिका इतकी गोड, मग प्रत्येक टीचर तिला माया लावतच असणार. हो, सगळं बरोबर आहे तुमचं, पण त्या मॅरिड असतील तर, आणि शमिकाला त्या खरंच आई म्हणून हवे असतील आणि अजिंक्य सरांना सुद्धा त्या आवडल्यात तर काय करायचंय आपण? मला तर काहीच कळत नाहीये. फक्त गोष्टी हातातून सुटू नये असं वाटतंय. समीर, भाऊजी, मुक्ता, आपल्याला काहीतरी करायला हवंय, शोधून काढायला हवंय कोण आहेत त्या. बर्फी, तू टेन्शन नको घेऊस. मी तुला सगळं खोटं खोटं सांगितलं. मला खरं तर टीचर मम्मा म्हणून आवडली नाहीये. ऍक्च्युली काय आहे ना, मला वाडाजोबा म्हणाले